हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली 10वीचा रिझल्ट लागून 2 महिने तर झाले आहेत. ऑलमोस्ट सगळ्या लिस्ट झाल्या आहेत आणि 11चे कॉलेजेस पण चालू झाले आहेत. मला इकडे स्पेशली आपल्या 11च्या कॉमर्स स्टुडंटला सांगायचं आहे, HSC बोर्ड ऑफकोर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता आहे ना, कॉलेज चालू झाल्यावरती तुम्हाला सब्जेक्ट्स जे आहेत ते टोटल 6 सब्जेक्ट्स आहेत. त्यातले 4 सब्जेक्ट्स आहेत ते रिलेटेड टू द कॉमर्स स्ट्रीम, म्हणजे अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OC आणि नंतर आपला ऑप्शन आला SP किंवा मॅथ्स. ठीक आहे, हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ना ते कॉमर्सशी रिलेटेड आहे. ऑफकोर्स तुम्हाला फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही लाईफमध्ये हे करत असणार. आता ते करताना तुम्ही आयदर कुठली कोचिंग लावली असेल किंवा कॉलेजेस जात आहेत, तर माझं पहिलं आणि महत्त्वाचं इकडे मत आहे, तर डोंट बंक द लेक्चर्स. कारण आहे ना, तुम्ही 10वी नंतर 11थला माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कॉलेज स्टुडंट सोबतचा. सो मला ते समजतं की तुम्ही आहे ना कॉलेजचे लेक्चर्स पहिले स्किप करायला बघता. सो पहिल्या तर गोष्ट 20 मार्क्स आपले आहेत ना ते एव्हरी सब्जेक्टचे कॉलेजमधून आहेत. सो द थिंग इज, कॉलेजच्या टीचर्स बरोबर कनेक्टेड राहणं पण जरुरी आहे, सो दॅट तुम्हालाच फायदा होणार आहे मार्क्स वाईज. आणि तुम्ही हे लेक्चर जर बंक केले नाहीत ना, तर तुमचा बेस जो आहे तो एकदम कम्प्लीट होणार आहे फॉर द 12th स्टँडर्ड. माझा सगळ्या 11वीच्या मुलांना हाच मेसेज आहे या व्हिडिओ मार्फत की डोंट बंक द लेक्चर्स. आणि ह्या 4 सब्जेक्टचे लेक्चर्स आहेत ना, हे खूप नव्याने तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आणि स्टार्टिंगचे लेक्चर्स जर तुम्ही बंक केलात तर तुम्हाला पुढे कळणारच नाही. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर आहे ना, असं होतं साहजिक की आपण बंक करायला जातो, आपण लेक्चर्स बंक करतो, फिरतो, किंवा लेक्चर बंक करतो, कॅन्टीनमध्ये बसतो. ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. हा, थोडंसं 19-20 इकडे तिकडे चालतं, बट तुम्ही ना जास्तच, आजकालची जनरेशन जास्तच मस्तीला जास्त प्राधान्य देते. तर माझा सगळ्यांना संदेश हाच आहे की तुम्ही प्लीज फोकस करा, की ॲटलिस्ट ट्राय करा की लेक्चर सगळे अटेंड कराल. जर तुम्ही कुठली कोचिंग लावली असेल तर त्याच्यामध्ये पण मला एक समजतंय की 11वीचे स्टुडंट्स असतात ते लेक्चर बंक करायलाच बघतो. म्हणजे तुम्ही कॉलेजचे पण लेक्चर्स बसत नाही, क्लासचे पण लेक्चर्स बसत नाही, आणि नंतर मग एक्झाम आली की पुस्तकं, ताण लागली, विहीर खणायची आहे. अशी सवय नको आहे. आता तुम्ही मोठे झालात, तुम्ही थिंक स्मार्ट, आणि अशाच प्रकारे तुम्हाला 12th साठी त्याचा उपयोग होईल जर तुम्ही हे फॉलो कराल तर. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण काही महत्त्वाचे जे सिलेबसचे पॉईंट्स असतील, जसे OC मध्ये स्टार्टिंगचा चॅप्टर आहे बिझनेस प्रोफेशन एम्प्लॉयमेंट, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तसंच इकोचं असेल तर इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बद्दल आहे. तर तसंच SP बद्दल, सेक्रेटरीचे टाईप्स त्याच्याबद्दल, किंवा अकाउंट्समध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. सो आपण नेक्स्ट जे व्हिडिओज असणार आहेत ते याच्याबद्दलच असणार आहेत, सो दॅट तुम्हाला थोडंफार बेसिक नॉलेज आपल्या या चॅनलबद्दल या सब्जेक्टचं फॉर शुअर मिळेल. तसंच मॅथ्सचं पण मी मीन मोड मीडियनवाला एक टॉपिक विचार केलाय, त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे. सो लवकरच भेटू त्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही तुमच्या 11वीच्या ओळखीतल्या मुलांना हे व्हिडिओज शेअर करा. आणि फक्त कॉमर्सवाल्यांचंच नाही तर सायन्सवाल्यांना पण हाच माझा, सगळ्या आर्ट्स, सायन्स सगळ्यांसाठीच हा संदेश आहे की डोंट बंक द लेक्चर्स. स्टार्टिंगचे आहेत ना टाइम, तुम्ही जर स्टार्टिंगलाच बंक केला तर तुम्हाला ती सवय लागणार. सो माझा पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की डोंट बंक द लेक्चर्स. थँक्यू.